काय रे तू कसा इथं? म्हणजे दरोड्याचा तपास लावला इथपर्यंत ठीक आहे, आता काय आपल्यावर पाळत ठेवतोय का काय? अरे हे काय करतोय? धुळेकर नाही. काय करतोस रे? मुजावर कविकर कोण उचला तो? हॅलो मॅडम. अरे काय झालं? मॅडम धुळेकरनं साहेबावर गोळी झाडली. साहेब जागीच खलास झाले. चला 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 रे पण लवकर चला. थांबा मॅडम. जात आहेत कुठं? अहो बाळासाहेब, मी काय केलं तुम्हाला आणि मला कशाला गोळी मारताय? बघता काय असं? अरे तुमच्यासाठीच केलंय रे सगळं. तुम्हाला रजा हव्या होत्या ना, सुट्ट्या पाहिजे होत्या ना तुम्हाला. बघा उद्यापासून मी आत बसलेला असेन, पण तुम्हाला सगळं काही मिळालेलं असेल. पण आता बाळाला चांगलं म्हणायचं की वाईट? बाळाने पोलिसांचं चांगलं केलं हे खरं, पण त्यांना चांगलं केलं असंही म्हणणं बरोबर नाही. पण बाळामुळे राज्यातल्या सगळ्या पोलिसात बाळाचं नाव झालं बरं का. अरे पांडेकर, बाळाच्या बायकोला पोलिसांच्या मनी ऑर्डर येतात म्हण. पोलीस पैसे देतात पण स्वतःचं नाव लिहत नाहीत असंही म्हणतात. काहीतरी उगीच बाळाच्या घटनेपासनं कडू गौतमानी अफवा पसरायला लागल्या. कुणी काय बी बोलतय, आपल्या डोळ्यांना दिसले का कधी काय? मग अरे पोरांनो, मंदिराकडे जायचा रस्ता कुठला? रस्ता हाच आहे, पण आपण कोण? मी निवृत्त DYSP माने, मुंबई. कोण कोण? माने साहेब. अहो तुम्ही माने साहेब आहेत ना? माने साहेब. हा माने साहेब. हा DYSP राजेंद्र माने. हा DYSP राजेंद्र माने. कोण?
डीएसपी देशमुख साहेब. नाही 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 देशमुख साहेब. नाही 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 मी चक्रम मी वेडा वेडा मी देशमुख नाही, मी डीएसपी देशमुख नाही, डीएसपी देशमुख नाही, मी वेडा वेडा डीएसपी देशमुख मेला, तो गेला. सर आपण ओळखता या वेड्याला? महाराष्ट्रातलं एकेकाळी गाजलेलं नाव तुम्हाला आठवत आहे? डीएसपी रविराज देशमुख. हो साहेब, अहो महाराष्ट्रात खूप गाजलं होतं हे नाव आणि आम्हाला परीक्षेत सुद्धा प्रश्न होता यांचा. तेच हे डीएसपी रविराज देशमुख साहेब. अत्यंत प्रामाणिक, राष्ट्रपती पदकानं गौरवित झालेले, वर्तमानपत्राचे रकाने त्यांच्या कौतुकाने भरून येत होते. पण तरीही त्यांना वरिष्ठांनी छळायला सुरुवात केली. ते त्यांना सहन नाही झालं. अशा वेळी त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मग असा माणूस वेडा तरी होतो किंवा तुमच्यातला तो बाळासाहेब धुळेकर होतो. बाळे, यापूर्वी तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं, वाईटाचा शेवट हा कधीही चांगला होत नसतो हे सांगून सुद्धा तू माझं ऐकलं नाहीस. सर, मी जे केलंय ते चुकीचं केलंय असं अजूनही मला वाटत नाही. चूक आणि बरोबर याच्याही पलीकडे गेले आता सगळं. मला कसलाच पश्चाताप नाहीये सर. उलट तो एक जण सुटला याचीच खंत लागली आहे माझ्या मनाला. एकाच वेळी हे सगळे सापडले असते ना तर काळीच थंड झालं असतं माझं सर. नाही बाळा, अजूनही भानावर ये. स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारून बघ. तुझं मन तुला काय उत्तर देतं ते तरी आहे. नाही सर, हा स्फोट असा एकाएकी झाला नाही हे तुम्हालाही माहिती आहे सर. गुदमरून गेलो होतो सर. सगळं सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलो होतो सर. मनाला काय विचारू, अगणित जखमा झाल्या होत्या सर माझ्या मनाला. रक्त बंबाळ झालं होतं माझं मन. सर, हा जखमी पोलीस तुम्ही जवळून पाहिलाय सर. बाळ्या, तुझ्यावर अन्याय होत असला तरी न्यायाचे अनेक मार्ग तुझ्यासमोर पडलेले होते. आणि शेवटी कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी जर कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर सगळी यंत्रणाच कोसळून पडेल. नाही बाळ्या, शेवटी तू वर्दीलाच कलंकित केलंस. तुम्ही असंच म्हणणार सर? अन्याय सहन करून घ्यायची सवयच लागली सर तुम्हाला. अन्यायाची वाफ कोंडून ठेवली ना तर असा स्फोट होत असतो सर, असा स्फोट होत असतो. न्यायालयात काय होईल याची मला पर्वा नाही सर. सर, मला जे करायला हवं होतं तेच मी केलंय सर. फार तर माझा हा त्याग समजा तुम्ही. माझ्या त्यागावर पोलीस नावाच्या माणसाला थोडा तरी दिलासा मिळेल सर. येतो सर. मिलॉर्ड, न्यायालयापुढे आलेल्या साक्ष्य पुराव्यातूनही बरंच काही समोर येऊ शकतं. एका वेळी एक माणूस अनेक अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतो, साहजिकच त्याचा संयम सुटलेला असला पाहिजे. हे कृत्य करताना गुन्हेगाराने बराच गोंधळही घातला असला पाहिजे. प्रत्यक्षात घटनेप्रसंगी आरोपी मात्र शांत होता. त्याने पळून जाण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही आणि कसलाही आरडाओरडाही केला नाही. हे मुद्दे साक्षीत आले आहेतच. युअर ऑनर, आरोपी हा ॲबनॉर्मल होता, त्यामुळे त्याने हे कृत्य केलं असं म्हणताच येणार नाही. दुसऱ्याच कुणीतरी हे कृत्य केलं असावं असं दिसून येत आहे. बचाव पक्षाच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही युअर ऑनर. आरोपीने कोल्ड ब्लडेड मर्डर केलेले आहेत आणि त्या संदर्भातले सर्व पुरावे यापूर्वीच न्यायालयासमोर आलेले आहेत. युअर ऑनर, एक पोलीस कर्मचारीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मर्डर करेल ही कल्पनाच कुणाला पटणारी नाही. तरीही आरोपीने थंड डोक्याने आपल्याच अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडलेल्या आहेत. युअर ऑनर, वास्तविक पाहता त्या मयत पोलीस अधिकाऱ्यांवर समाजाचा रोष होता. साहजिकच त्यांना शत्रूही तेवढेच होते. या शत्रूपैकीही कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून न्यायालयाला माझी अशी विनंती आहे की या आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात यावं. नाही 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 मिलॉर्ड, आरोपीला वाहतूक शाखेकडेच आपली बदली हवी होती. पैसे मिळणाऱ्या ठिकाणी त्याला आपली बदली व्हावी अशी त्याची इच्छा होती आणि या आरोपीची इच्छा अधिकाऱ्यांनी पूर्ण केली नाही. युअर ऑनर, 4 अधिकाऱ्यांना ठार करण्याचं कारण बदली हे होऊ शकत नाही. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना हवी तिथे बदली मिळत नाही, म्हणून का त्या अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतात का? आणखी एक कारण आहे मिलॉर्ड. दरोड्यामध्ये चोरीस गेलेले सोने आरोपीने हस्तगत केले होते आणि हेच ते सोने अधिकाऱ्यांनी परस्पर आपापसात वाटून घेतले होते.
त्यातील काही वाटा आपल्याला मिळावा असाही आरोपीचा समज होता. चांगलं काम करूनही अधिकाऱ्यांनी आपल्याला रिवॉर्ड दिलं नाही, शिवाय आपली अवहेलना होत आहे असं त्याला सारखं वाटत होतं. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. त्यातून हे त्यानं कृत्य केलंय. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा दिली जावी अशी माझी न्यायालयासमोर विनंती आहे. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून त्यांचा विचार करता या केसमधील आरोपी बाळासाहेब धुळेकर त्याच्यावरती गुन्हा साबित झालेला आहे. म्हणून इंडियन पिनल कोड कलम 302 खाली तो शिक्षेस पात्र आहे. शिक्षेसंबंधी काही सांगायचंय? नाही, मी गुन्हा केलेला नाही. तरीही न्याय देवतेनं मला माफी करा. शिक्षेसंबंधीचा निर्णय उद्या करण्यात येईल. आईची तब्येत कशी आहे ग आता? चांगली आहे ती. हिंडा फिरायला लागल्या ती. ते येते म्हणत होत्या, पर मॅच न ग म्हणलं. बरंच केलंस हे. तिचा हा वाघ असा पिंजऱ्यात पाहून सहन नाही व्हायचं तिला. पण म्या म्हणते, जे व्हायचं ते झालं आणि जे होणार ते होणारच आहे. मग त्याची चिंता आपण काय म्हणून करायची? साक्षीदाराचं काय झालं? हवालदार बाळा धुळेकरांना शिक्षा होणार. साक्षीला सगळे पोलीस अधिकारीच की. कोण बदललेलं नाही, कोण फुटलेलं नाही. पण अण्णा आता काय होईल रे त्या हवालदाराचं? आपण तसं काय सांगावं? तरी पण फाशी होईल म्हणतात. सरकारी वकिलांनी पण भलतच लावून धरलं म्हणते. होय ना. चला जाऊ आपण कोर्टात. हा चला चला. यॉन, या आरोपीचं वय, त्याचे कुटुंबीय, त्याची वृद्ध आई या सर्व गोष्टींचा विचार करता आरोपीला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी माझी विनंती आहे. मिलॉर्ड, ज्या अधिकाऱ्यांची हत्या झाली त्या अधिकाऱ्यांवर कोणीतरी विसंबून होतं हे विसरून आपल्याला चालणार नाही. म्हणून आरोपीला केवळ फाशी आणि फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मी न्यायालयाला विनंती करतो. यॉन, या केसमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा साबित झाला असला तरी आरोपीस फाशी देता येणार नाही, कारण ही केस अपवादातील अपवादात्मक म्हणता येणार नाही. दिस इज नॉट अ केस ऑफ रिअरेस्ट रिअर केस. आहे मिलॉर्ड, आहे. ही केस अपवादातही अपवादात्मकच आहे. खून करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, तर ती कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एका यंत्रणेचा भाग होती. त्याने केलेले खून हे अतिशय शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेले आहेत. अशा समाजातील प्रवृत्तींना कायद्यानेच नष्ट केलं पाहिजे. ज्याने कायदा सांभाळायचा त्यानेच कायदा हातात घेतला. आणि म्हणूनच मी न्यायालयाला विनंती करतोय की या आरोपीला केवळ फाशी आणि फाशीचीच शिक्षा दिली जावी. या खटल्यामध्ये दया दाखवावी असं काहीही नाही. यॉन, सुप्रीम कोर्टाने एका ऐतिहासिक खटल्यामध्ये फाशीच्या शिक्षेसंबंधी काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत. त्याचा विचार करता ही केस अपवादातील अपवादात्मक होत नाही असं माझं सबमिशन आहे. म्हणून आरोपीला फाशी देता येणार नाही. यॉन, शिक्षेचा विचार करीत असताना या केसमधील मिटिगेटिंग अँड ऍग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेसचा विचार करता निश्चितपणे ही केस रिअरेस्ट रेअर नाही असं माझं सबमिशन आहे. शिक्षेबाबत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे कोर्ट या मताला आलेला आहे की ही केस अपवादात्मक नाही. म्हणून आरोपीस फाशीची शिक्षा देणं योग्य वाटत नाही. म्हणून त्यास जन्मठेपेची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे. शासनाने घालून दिलेले नियम कायदे पाळणे हे प्रत्येक लोकसेवकावर बंधनकारक आहे. पोलीस यंत्रणा ही तर अत्यंत महत्वाची आहे. अनैतिक मार्गातून मिळणाऱ्या पैशाचा हव्यास हा विनाश करणारा ठरतो. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांचे मनोबल ढासळू शकते. पोलीस यंत्रणेला चांगल्या अधिकाऱ्यांची परंपरा आहे हे विसरता येणार नाही. आजही पोलीस यंत्रणेत प्रामाणिक आणि चांगले अधिकारी आहेत. चांगल्या व वाईट प्रवृत्ती समाजात प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. तरी देखील ही जी घटना आहे, अशा घटना का घडतात
याचा परामर्श घेण्याचं समाजाला हे न्यायालय आवाहन करीत आहे. मी तुमची वाट बघीन.